पण सगळ्यात पहिली बातमी ही अर्थातच गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत असलेल्या एका आंदोलनाची। बहुतांश आंदोलनांचं नेतृत्व हे बरेचदा राजकीय नेत्यांनी केल्याचं दिसून येतं, पण सध्या नीट परीक्षेवरनं सुरू झालेलं सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचं आंदोलन सुरुवातीला त्याला अपवाद होतं। हे आंदोलन बरेही काँग्रेस जनता पक्षाच्या नावानं सुरू झालं, पण हा पक्ष अजूनही मान्यता प्राप्त पक्ष नाहीये। सध्या तरी तो केवळ फक्त एका चळवळीच्या स्वरूपात आहे। त्यामुळे आंदोलनाची सुरुवात तरी किमान बिगर राजकीय होती। त्यातील आंदोलक आजही बऱ्याच प्रमाणात हे बिगर राजकीय असल्याचं बोललं जातं, पण पहिल्या टप्प्यात राजकीय रंगापासून दूर राहिलेलं हे आंदोलन आता राजकीय पक्षांनी कॅप्चर करून टाकलंय का, असं काहीचं चित्र निर्माण झालं। याचं कारण म्हणजे देशातला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह जवळपास सगळ्याच विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। त्यामध्ये महाराष्ट्रातनं उद्धव ठाकरेंची शिवसेना असो, शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा उत्तर प्रदेशात 37 खासदार असलेला समाजवादी पक्ष असो, हे सगळे पक्ष आंदोलनात सहभागी झालेत। तिकडे विद्यार्थी दिल्लीमध्ये रस्त्यावरती आंदोलन करतायत, राजकीय पक्ष संसदेत आणि राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आवाज उठवतायत। त्यामुळे हे आंदोलन आता विद्यार्थी हितासाठीचं आंदोलन आहे की स्वतःचा राजकीय स्वार्थ किंवा राजकीय विरोध तडीस नेण्यासाठीचं आंदोलन आहे, असा प्रश्न विविध पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर निश्चितपणे मनात निर्माण होऊ लागलाय। तर पेपर फुटी विरोधात सुरू झालेले हे आंदोलन आता केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर त्याला राजकीय रंगही येताना दिसतोय। आधी बॅकफूटवरती असणारी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी स्वतः या आंदोलनामध्ये उडी घेतली। प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या अन्य खासदारांसह त्यांनी थेट पंतप्रधानांच्या 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानाबाहेर तब्बल 3.5 तास धरणं आंदोलन केलं। यावेळी त्यांनी देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं आपल्या पदांचा राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी केली। पोलिसांनी विनंती करून सुद्धा राहुल गांधी काही हटायला तयार नव्हते। अखेर बळजबरीनं राहुल गांधी, प्रियंका गांधींसह अनेक खासदार आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलं। या समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचाही सहभाग होता। राहुल गांधींनी या आंदोलनामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा भेट घेतली, पण त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया केवळ नीट परीक्षेपुरती मर्यादित राहिली नाही। त्यांनी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट टीका केली। त्यामुळे आंदोलनाचा केंद्रबिंदू विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या मागणीतनं व्यापक राजकीय संघर्षाकडे एक प्रकारे वळताना पाहायला मिळतोय। हे आंदोलन अजूनही विद्यार्थ्यांच्या भविष्याची लढाई आहे की ते आता सत्ताधारी आणि विरोधकांमधलं राजकीय रणांगण बनू लागलंय, हाही प्रश्न उपस्थित झालाय। Because of the RSS complete takeover of the education system, because of the pracharaks becoming vice chancellors of universities, we have no future. That's what they're saying. This is not just about education. This is about the future of young people. They watch, they look at Mr. Ambani's wedding and they watch 1,000 crores being spent over there, and they have no money to open a business if they want. They have no future. That is what this is about. This is much bigger than simply education. This is the students of this country saying, in India, we have no future. तर जंतर मंतर पुरतं मर्यादित असलेलं आंदोलन राहुल गांधी पंतप्रधानांच्या घरासमोर घेऊन गेले। 3.5 तासांपेक्षा अधिक काळ राहुल गांधी आणि बाकीचे आंदोलनकर्ते जागेवरनं हलत नव्हते, हटत नव्हते। ही परिस्थिती पाहून अखेर सरकारनं काही सकारात्मक पावलं उचलली। पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंग राहुल गांधींसोबत संवाद साधण्यासाठी, चर्चेसाठी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले। सरकार संसदेत चर्चेसाठी तयार आहे असं त्यांनी राहुल गांधींना सांगितलं, पण राहुल गांधी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, मूडमध्ये नव्हते, असंच सिंग यांचं म्हणणं आहे। हमने जब ये बात वहीं पर राहुल गांधी जी के आगे दोबारा रखी तो बोले कि साहब मुझे तो शिक्षा मंत्री का इस्तीफा भी चाहिए। तो हमने कहा साहब अभी कुछ ही क्षण पहले आपसे बार बार जब पूछा गया कि आपका क्या मुतालबा है तो आपने ये कहा था कि अगर मुझे ये आश्वासन दिया जाए कि संसद में कांग्रेस पार्टी को
भारत सरकार चर्चा करने देगी या करने के लिए तैयार है तो मैं तुरंत ये धरना समाप्त कर दूंगा। लेकिन अब आप अपनी बात से हट रहे हैं। तो बोले साहब ये तो मेरी मर्जी है, मेरी मांगे बदल चुकी हैं। तर एकीकडे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचं हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे शरद पवार सुप्रिया सुळेंसह अचानक जंतर मंतरवरती पोहोचले। यावेळी पक्षाचे सगळे खासदारही त्यांच्यासोबत उपस्थित होते। याशिवाय ठाकरेंच्या 3 पैकी एक खासदार राजाभाऊ बाजे यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळाली। शरद पवारांनी कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपकेंची भेट घेतली आणि अभिजित यांच्यासोबत चर्चाही केली। तर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राजकीय पक्षांनी सहकार्य करावं अशी सगळ्यात पहिली हाक महाराष्ट्रातनं खरं तर उद्धव ठाकरेंनी 13 जुलैला दिलेली होती। त्यानंतरच्या गेल्या 2 दिवसात विरोधी पक्षांनी या आंदोलनामध्ये उडी घेतली आहे। त्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळेंसह ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा सुद्धा समावेश आहे। राऊत हे आज आंदोलकांची भेट घेण्यासाठी जंतर मंतरवरती पोहोचले। बाकी समाजवादी पक्ष, आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या आंदोलकांसोबत भेटीगाठी सुद्धा सुरूच आहेत आणि त्याबद्दलच्या राजकीय प्रतिक्रिया काय उमटतात आपण पाहूया। भारतीय जनता पार्टी अपने किसी संगी साथी मंत्री पर दबाव नहीं बना पा रहे हैं और वही कारण है जिसकी वजह से इस्तीफा नहीं हो रहा है। आप 51% आबादी को इग्नोर करके या उसको कुचल के क्या सीख लेके गए? किसी पॉलिटिकल पार्टी के वर्कर नहीं थे, वो युवा थे, पढ़ने वाले स्टूडेंट थे। क्या तस्वीर बनी उनके मन में लोकतंत्र की? वो दिल्ली आए और लाठी डंडे खा के गए। मोदी जी कहते हैं ये एंटी नेशनल थी। मैं कहना चाहता हूँ मोदी जी इस देश के सबसे बड़े एंटी नेशनल आप हैं। ते या देशाच्या व्यवस्थेला संपायला लागली, या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपायला लागले होते हे मी पाहिलं आणि म्हणून आता मला असं वाटतं की देशातल्या लोकांना आता कळलं लाठीचार्ज करण्याची का गरज होती? शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला ही सरकार, मोदी सरकार का घाबरते आहे? संवेदना सरकारच्या मेलेल्या आहेत, मोदी सरकारच्या, अमित शहाच्या, पण आमच्या संवेदना मेल्या नाही। मी खरंच सांगतो, भाजप जे करतंय आज त्यांनी हे भोगायला पण तेच असणार, कारण कधीतरी ते विरोधी पक्षात असणार। हे आंदोलन केवळ नौटंकी आहे, देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करताय। त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कोणी केली? नीट परीक्षासाठीचं आंदोलन म्हणून सांगितलं जातं, मग तुकडे तुकडे गँग या आंदोलनामध्ये का सहभागी झाली आहे? सध्या परिस्थिती अशी आहे की नीट परीक्षेचा सगळा वाद केवळ शिक्षण क्षेत्रापुरता मर्यादित न राहता तो थेट संसदेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचलाय। अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातोय। संपूर्ण प्रकरणावरती इतका गदारोळ होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर शोधताना देशातल्या राजकीय आणि सत्ता समीकरणांचा महत्त्वाचा भाग हा विचारात घ्यावा लागतो। धर्मेंद्र प्रधान हे केवळ केंद्रीय शिक्षण मंत्री नाहीत, तर ते भाजपचे ओडिशामधील सर्वात प्रभावी ओबीसी नेत्यांपैकी एक नेते आहेत। अलीकडच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं ओडिशामध्ये ऐतिहासिक यश मिळवलं आणि 20 जागा जिंकल्या। या विजयामध्ये प्रधान यांची संघटनात्मक भूमिका विशेष महत्त्वाची मानली जाते। सोबतच पक्षातील त्यांचं राजकीय वजन, ओबीसी समाजाचा त्यांचा प्रभाव आणि आरएसएस सोबत त्यांची असलेली जवळी या सगळ्या गोष्टी त्यांच्या जमेची बाजू मानल्या जातात। धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधातला कोणताही निर्णय हा केवळ एका मंत्र्याविषयीचा किंवा एका खात्याविषयीचा निर्णय राहत नाही, तर तो व्यापक राजकीय संदेश देणारा निर्णय ठरू शकतो। त्यामुळे प्रधान यांच्या राजीनाम्यावरनं सरकार सध्या तरी सेफ झोनमध्येच राहणं पसंत करत असल्याचं चित्र आहे आणि याबद्दल किरेन रिजिजू यांनी सरकारची भूमिका एक प्रकारे मांडली आहे, तीही देखील आपण पाहूया। जिन्होंने पेपर लीक धंधे में जो लिप्त है, जो लोग दोषी पाए गए हैं, जिसको अरेस्ट किया गया है, उसको जेल में डाल करके प्रधानमंत्री जी ने अपील भी किया है कि उनका जो सजा है उसको सख्ती से सख्ती सजा कैसे दिया जाए, उसमें सारा टॉप क्लास के वकील लोग भी साथ दें, ताकि जो पेपर लीक जैसे पाप काम किया है उन लोगों को घोर सख्त सजा मिले और आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया।
तर किरेन रिजिजू यांनी भूमिका स्पष्ट केली की ज्यांनी पेपर फोडले, ज्यांचा पेपर फुटीत सहभाग आहे, त्यांच्यावर कारवाई झाली आणि यापुढे पेपर फुटू नयेत म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण नीट आंदोलनाचे दिल्ली आणि संसदेतले परिणाम पाहिले. पण या आंदोलनाची धग केवळ दिल्लीपुरती, राजधानीपुरती मर्यादित न राहता आपल्या राज्यापर्यंतही पोहोचली आहे. विरोधी पक्षांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आज आंदोलन केलं. कुठे दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा विषय होता, कुठे दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जबद्दल निषेध नोंदवला गेला. मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आंदोलन पार पडलं. इथे मनसेच्या शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, संदीप देशपांडे यांनी आंदोलनात सहभाग घेतला. तर बुलढाण्यामध्ये मराठा सेवा संघाकडनं लाठीचार्जचा निषेध नोंदवला गेला. तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांच्या अंतर्गत महिला सुद्धा सहभागी झालेल्या. तर अहिल्यानगरात आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवत या आंदोलनाला आपला पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. तर मुंबईच्या चेंबूर परिसरात पोलिसांनी आंदोलकांना बाहेर पडूच दिलं नाही. तर दिल्लीतल्या आंदोलनासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत आपण पाहूया. एक गोष्ट तर निश्चित आहे की कुठलंही आंदोलन आपण बघितलं, ज्यावेळेस आंदोलन फेसलेस असतं त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरतच असतात आणि त्या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलीही स्वार्थ कसे आपल्याला पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात. आता दिल्लीमध्येही जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भासता येईल हा प्रयत्न करतायत. अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत. याच्या खोलात जर आपण गेलं तर मी काही सगळ्या आंदोलकांवर त्या ठिकाणी कुठलाही आरोप करू इच्छित नाही. काही लोक चांगल्या भावनेने देखील करत असतील, पण हे निश्चित आहे की त्याच्यात असे लोकही घुसलेले आहेत की ज्यांना आपला स्वार्थ साधायचा आहे, ज्यांना या नीटशी काही घेणं देणं नाही आहे, ज्यांना केवळ अराजकता तयार करायची. तर हा सगळा विषय केंद्रित कुठे आहे, तर पेपर फुटणं या विषयाशी हा विषय संबंधित आहे.